कल्याण टिटवाळा दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली। त्यामुळे ऐन सकाळी कामावर येणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत। गेल्या तासाभरापासून वाहतूक ठप्प असल्यानं मुंबईकडे येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। साधारणपणे अजून अर्धा ते 1 तासामध्ये वाहतूक सुरू होईल अशी माहिती मिळते, पण कल्याण टिटवाळा दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याचं कळतंय। अथक परिश्रम घेऊन ही ओव्हरहेड वायर बनवण्याचं काम सुद्धा सुरू आहे। मात्र ऐन सकाळीच अशा प्रकारचा बिघाड झाल्यानं आता ओव्हरहेड वायर नेहमीच झालेला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा प्रवाशांकडून येते आहे। त्यानंतर बोलूयात पुढच्या बातमीकडे। नवी मुंबईच्या पूर्वा प्ले स्कूलमध्ये 10 महिन्याच्या चिमुकलीचा आनंदीत छळ करणाऱ्या मालकीण प्रियंका निकम आणि मदतनीस अफसाना शेखवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गेले 2 दिवस कारवाईस टाळाटाळ करणारा तपास अधिकारी सुनील थोपटेवर अजूनही कारवाई न झाल्यानं संतापाचं वातावरण आहे। 22 तारखेला घटना घडल्यानंतर रुचिता सिन्हा आणि रजत सिन्हांनी दुपारी 3:30 वाजता पोलिसात तक्रार केली। त्यानंतर रात्री 3:30 वाजता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली। हे सगळं प्रकरण एबीपी माझानं लावून धरल्यानंतर प्रियंका निकम आणि अफसाना शेखवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालाय। नवी मुंबईतल्या पूर्वा प्ले स्कूलमध्ये चिमुकलीला करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणाचा निषेध करण्यासाठी हजारो पालक मुलांसह रस्त्यावर उतरले होते। खारघर सेक्टर 10 या परिसरात हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चात लहान मुलं देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती। सेव्ह चाइल्ड आमचं बालपण हिरावून घेऊ नका अशी फलक घेऊन लहान मुलांनी मोर्चात हजेरी लावली। तर पाळणा घरात मुलीला मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील या मोर्चाच्या माध्यमातून पालक आणि या मुलांनी केली। मुंबईच्या ओशिवरा परिसरातील घास कंपाऊंडला लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या पथकाला यश आलं। या आगीत 400हून अधिक झोपड्या आणि दुकानं जळून खाक झालेत। काल दुपारी 1च्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। दुर्घटनेच्या ठिकाणी फर्निचर बाजार आणि झोपड्या असल्यामुळे आग झपाट्याने पसरली। फायर ब्रिगेडच्या 16 गाड्या आणि पाण्याचे 20 टँकर आग विझवण्यासाठी तैनात करण्यात आले होते। ओशिवरा परिसरात लागलेल्या आगीमुळे परीक्षेला वेळेवर पोहोचू न शकलेल्या 132 विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुंबई विद्यापीठ परत घेणार आहे। काल दुपारी 3 ते 6 या वेळेत बीए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची जोगेश्वरी KHMW महाविद्यालयात परीक्षा होती। मात्र दुपारी लागलेल्या आगीमुळे महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता। त्यामुळे विद्यार्थी परीक्षेला पोहोचू शकले नाहीत। त्यामुळे ही परीक्षा आता नंतर घेतली जाईल। KHMW महाविद्यालय हे ओशिवरा लेबर मेमोरियल ट्रस्ट चालवतं। मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यासाठी जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारांना वाचवण्यासाठी पालिका प्रशासनानं अजब शक्कल लढवली आहे। घोटाळेबाज कंत्राटदारांना पैसे न देताच राहिलेली कामं करून घेण्याची भाषा मुंबई पालिकेच्या आयुक्तांनी सुरू केली। मात्र चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले कंत्राटदार पैशांशिवाय कामं करणार नाही असं मत नगरसेवकांनी व्यक्त केलं आहे। दरम्यान 959 कोटींच्या रस्ते घोटाळ्याच्या वसुलीसाठी पुन्हा घोटाळेबाज कंत्राटदारांनाच का हाताशी धरलं जातंय असा प्रश्न सामान्य मुंबईकर विचारतोय। पिंपरी चिंचवडच्या बोपखेलवासियांनी रस्त्यासाठी अखेर आमरण उपोषण सुरू केलं। 21 मे 2015ला हिंसक आंदोलन झाल्यानंतर बोपखेलवासियांकडून रस्त्यांसाठी बैठकांचं सत्र सुरूच होतं। मात्र काहीच निर्णय होत नसल्यानं गावकऱ्यांनी उपोषणाचं अस्त्र बाहेर काढलं। बोपखेल आणि दापोडी दरम्यानचा रस्ता लष्करानं सुरक्षेच्या कारणास्तव कायमचा बंद केला। त्यानंतर मुळा नदीवर तरंगता पूल उभारण्यात आला होता। मात्र पावसाळ्यात या पुलाला धोका निर्माण होऊ शकतो असं कारण देत लष्करानं हा पूल नदीवरून हटवला। त्यामुळे गावकऱ्यांची पुन्हा पायपीट सुरू झाली आहे। नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला हायकोर्टानं अंकुश बसवलाय। आयुक्त मुंढेंनी बरखास्तीची नोटीस बजावलेल्या हिरानंदानी हेल्थ केअर हॉस्पिटलवर पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असं हायकोर्टानं म्हटलंय। सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचा विचार करून हायकोर्टानं हे आदेश दिलेत। 2007 मध्ये नवी मुंबई पालिकेशी केलेल्या करारानुसार या हॉस्पिटलचं कामकाज सुरू नसल्याचं पालिकेच्या पाहणीत आल्यानंतर ही कारवाईची नोटीस बजावण्यात आली होती। बदलापूरमध्ये किरकोळ वादातून सहाय्यक पोलीस निरीक्षकाला जबर मारहाण करण्यात आली। मारुती कोहिनकर असं मारहाण करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते बदलापूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। इमारतीच्या गेटवर लघुशंका करणाऱ्या तरुणाला कोहिनकर यांनी हटकलं। त्या तरुणाच्या मित्रांचं टोळकं घटनास्थळी धावून आलं आणि सर्वांनी कोहिनकर यांना मारहाण करायला सुरुवात केली। या हल्ल्यात कोहिनकर जबर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला 20 टाके पडलेत। दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत।
खरं तर प्लॅटफॉर्म हा प्रवाशांना ये-जा करण्यासाठी असतो, पण त्याचाच विसर मुंबईतल्या एका चालकाला पडला आणि त्यानं थेट अंधेरीच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर इनोव्हा गाडी घातली। काल दुपारी 3:30 वाजता ही घटना घडली। या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी इनोव्हा गाडीचा ड्रायव्हर राजेश यादव याला अटक केली। चुकून रस्ता समजून आपण प्लॅटफॉर्मवर गाडी शिरवल्याचा दावा ड्रायव्हरनं केला। विशेष म्हणजे या ड्रायव्हरकडे लायसन नसल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी गाडीच्या मालकाला बोलावून घेतलं, त्यानंतर कायदेशीर कारवाई देखील केली जाईल। पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली। 41 प्रभागांपैकी 15 प्रभागांमध्ये फेरबदल करण्यात आले। प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या। त्यात 133 सूचना आणि हरकती लोकांनी नोंदवल्या। त्यानुसार 15 प्रभागांमध्ये फेरबदल करण्यात आले। नगर रोडवरील प्रभाग 3, 4 आणि 5 मध्ये बदल करण्यात आले। प्रभाग 3 मधील काही भाग 4 मध्ये आणि प्रभाग 4 मधील काही भाग हा प्रभाग 5 मध्ये समाविष्ट करण्यात आलाय। त्याचबरोबर प्रभाग 20 आणि 21 मध्येही बदल करण्यात आले। 26/11च्या पूर्वसंध्येला माटुंगा इथल्या वेलिंगकर महाविद्यालयाच्या वतीनं ग्लोबल पीस अवॉर्डचं वितरण करण्यात आलं। शांततेसाठी झटणाऱ्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं। या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हजर होत्या। त्यावेळी त्यांनी नोटबंदीवर आपलं मत मांडलं। मी चेक्स इश्यू केले आणि डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स यूज केले थोड्यापुरते, पण मला हे सगळ्यांनाच कळतं, जसं माझ्या बँकेत 10 टाइम्स व्हॉल्यूम कॅशियर्स हँडल करत होते आणि लोड बँकर्सना पण होतं, पण तरी ते दिवस आता तर निघून गेले। आता एकदम सुरळीत झालेलं आहे। आता मी काही लोकांना एक्सचेंज करायला हेल्प केली त्यांच्याच, कारण त्यांना लाईनीमध्ये राहणं जमत नव्हतं, तर ती एक्सचेंज करायला हेल्प केली। काही घरचे जे काम करणारे होते त्यांना मी डेबिट कार्ड मिळवून दिलं, काही लोकांना ऑनलाईन बँकिंग शिकवायला लावलं आणि काहींना थोडे बहुत फंड्स ट्रान्सफर केले। मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाची निवडणूक अलीकडेच पार पडली। नव्या कार्यकारिणीची घोषणाही झाली, मात्र निवडीची एकूणच प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप निर्माता संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत दामले आणि इतर सदस्यांनी केला। प्रसाद कांबळे आणि भरत जाधव हे दोघंही निर्माता संघाचे सभासद नसताना त्यांची या कार्यकारिणीत कशाच्या आधारावर निवड केली असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। दुःखद बातमी। ज्येष्ठ पत्रकार, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि थोर विचारवंत दिलीप पाडगावकर यांचं पुण्यात निधन झालं। ते 72 वर्षांचे होते। त्यांची किडनी निकामी झाली होती। पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। हेरिटेज मुंबईची ओळख असलेल्या CST स्थानक परिसर लवकरच नव्या स्वरूपात दिसणार आहे। स्थानकासमोरील मुंबई महापालिकेच्या जागेत खास पर्यटकांसाठी एक गॅलरी बांधण्यात येणार असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया तातडीनं सुरू झाली आहे। या परिसरातील रस्तेही हेरिटेजला शोभतील असेच बनवण्यात येणार आहेत। त्यासाठी CST चौकातील दिव्यांचे खांब आणि सिग्नल हटवण्यात येणार असून हेरिटेज विद्युत व्यवस्था उभारण्यात येईल। देशाविदेशातील पर्यटक CST स्थानकाची इमारत पाहण्यासाठी येत असतात। रहदारीमुळे ही इमारत डोळे भरून पाहता येत नाही, ही पाहता यावी यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे।